राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचे निकाल आज हाती आले। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 आणि 20 डिसेंबरला मतदान पार पडलं होतं। त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत महायुतीला घवघवीत यश मिळालं। निकालानंतर भाजप पहिल्या नंबरचा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला। एकूण 288 जागांपैकी भाजपने 120, शिवसेनेनं 54 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 40 जागांवर वर्चस्व राखलं। या विजयानंतर राज्यभरात महायुतीत एकच जल्लोष पाहायला मिळतोय। महायुतीच्या घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानले। लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे नगरपालिका निवडणुकीतही महायुतीला यश मिळाल्याचं शिंदेंनी म्हटलं। यावेळी शिंदेंनी सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केलं। सोबतच आगामी महापालिका निवडणुकीतही महायुती असंच घवघवीत यश प्राप्त करेल असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचेही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या महायुतीच्या विजयानंतर मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात सेलिब्रेशन पाहायला मिळालं। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी झान वाजवून कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा केला। या जल्लोषात भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय, प्रवक्ते नवनाथ बनही सामील झाले। त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाणांनी हा राज्यातील जनतेनं महायुतीला दिलेला आशीर्वाद असल्याचं म्हटलं। 2 तारखेला झालेल्या सर्व त्या सार्वत्रिक निवडणुका आणि काल 20 तारखेला झालेल्या उर्वरित अशा सार्वत्रिक निवडणुका, अशा दोनही दिवसांमध्ये झालेल्या निवडणुकांचा एकत्रितपणे असा हा निकाल हा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर हा येताना दिसतोय। या निवडणुकाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या, या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या निवडणुका आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 288 नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या होत्या। सांगलीच्या आटपाडी नगरपंचायतीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची एकाती सत्ता त्यांनी मिळवली। आटपाडीत युटी जाधव 1177 मतांनी विजय झाले। त्यांच्या या विजयानंतर मोठा जल्लोष करण्यात आला। या विजयात आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते। उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्याचं पाहायला मिळालं। पडळकरांनी भन्नास डान्स करत विजयी जल्लोष केला। सांगलीतील उरण ईश्वरपूर नगरपरिषदेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दणदणीत विजय मिळवला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मालगुडे यांच्यासह 24 नगरसेवक विजयी झाले। यावेळी ईश्वरपूरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। दरम्यान जनतेच्या विश्वासामुळे हा विजय मिळाला असून मुख्यमंत्री शहराला दिलेला शब्द पाळतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला। तसंच निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून जे दुसऱ्या पक्षात गेले त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं म्हणत जयंत पाटलांनी टोला लगावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।